नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, JEE मेन 2026 करिता महत्त्वाचे अपडेट. ज्या विद्यार्थ्यांनी JEE मेन्सचा फॉर्म आतापर्यंत भरलेला आहे व त्यांच्याकडून त्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या आहेत, तर NTAने त्याकरिता करेक्शन फॅसिलिटी लॉन्च करणार आहे. जी करेक्शन फॅसिलिटी 1 डिसेंबर ते 2 डिसेंबर या दरम्यान असणार आहे. विद्यार्थी या करेक्शन फॅसिलिटीमध्ये काय काय करेक्ट करू शकतो? एक तर तो स्वतःचं नाव किंवा त्याच्या बाबांचं नाव किंवा त्याच्या आईचं नाव जर चुकलं असेल तर ते करेक्ट करू शकतो. त्याच्या 10वी-12वीच्या डिटेल्स तो करेक्ट करू शकतो. एक्झामिनेशनची सिटी जर त्याला चेंज करायची असेल ते तो करू शकतो. विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी, ठीक आहे, हँडिकॅप किंवा सही जर चुकली असेल तर हे सगळं करेक्शन तो करू शकतो. त्याचसोबत विद्यार्थ्यांनी JEE मेन्सचा पेपर 1 चूज केला असेल, पण त्याला आर्किटेक्चरचा आणि बी प्लॅनिंगचा पण पेपर द्यायचा आहे. तो आधीच्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांनी केला नाही, तर तो आता या करेक्शन फॅसिलिटीमध्ये करू शकतो. विद्यार्थी आपली आधारची डिटेल पण करेक्ट करू शकतो. तर या सगळ्या करेक्शन फॅसिलिटी विद्यार्थी 1 डिसेंबर ते 2 डिसेंबर या दरम्यान करू शकतो. ते करेक्शन कसे करायचे, काय करायचे यासाठी आम्ही तुम्हाला गाईडन्स करणार. त्यासाठी आमचं चॅनल कानगावकर कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटर याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या व्हिडिओला जेवढं जास्त होते तेवढं शेअर करा, जेणेकरून जे विद्यार्थी ज्यांच्या फॉर्ममध्ये चुका झाल्या असतील तर ते त्याला करेक्ट करू शकतात. तुम्ही यामध्ये करेक्ट काय नाही करू शकत याबद्दल माहिती देणार मी. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ॲड्रेस, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आणि फोटो या गोष्टी चेंज करू शकणार नाही. धन्यवाद.